आपण अनेकदा विचार करतो, त्याचं आयुष्य किती सुखाचं आहे, माझंच आयुष्य इतक्या अडचणीचं का? पण कधी असा प्रश्न स्वतःला विचारलाय का, या जगात खरोखर पूर्णपणे सुखी असा माणूस आहे का? समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात मनालाच प्रश्न विचारायला सांगतायत आणि ह्या प्रश्नातून जीवनाचं एक अत्यंत खोल सत्य समोर येत आहे. श्लोक: जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून पाहे. मना त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. जय जय रघुवीर समर्थ. माणसाच्या मनात एक गोष्ट खूप खोलवर असते, ती म्हणजे तुलना करणे. ॲक्च्युली हा माणसाचा स्वभावच असतो. आपण अनेकदा इतरांकडे पाहून म्हणतो, त्याच्याकडे पैसा आहे, त्याचं आयुष्य किती सुखाचं आहे. पण समर्थ रामदास स्वामी मनाला सांगतात, हे मना, आधी शांतपणे विचार कर. या जगात सर्वथा सुखी असा एकही मनुष्य नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी दुःख, संघर्ष किंवा अपूर्णता असते. यामागचं कारण काय? समर्थ सांगतात, मनाला जे सुख दुःख मिळते ते पूर्वसंचित कर्मानुसार मिळते. जनी सर्व सुखी असा कोण आहे? समर्थ मनाला विचारायला सांगतात, हे मना, या जगात असा एकही माणूस आहे का जो पूर्णपणे सुखी आहे? असा एकतरी माणूस आहे का जो पूर्णपणे सुखी आहे? राजा असो, श्रीमंत असो, विद्वान असो किंवा सामान्य माणूस असो, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी दुःख हे असतेच. कारण संसाराचा स्वभावच असा आहे की सुख आणि दुःख हे दोन्ही एकत्र येतात. विचारे मना तुची शोधून पाहे. समर्थ मनाला सांगतात, इतरांबद्दल मत बनवण्याआधी थोडा विचार कर, निरीक्षण कर. जे लोक बाहेरून खूप सुखी दिसतात, त्यांच्या आयुष्यातही काही ना काही चिंता असतात. म्हणून बाह्य परिस्थिती पाहून इतरांचे जीवन परिपूर्ण आहे असे समजू नकोस. मना त्वाची रे पूर्व संचित केले. समर्थ इथे कर्मसिद्धांत सांगतात. आपण जे कर्म करतो त्याचे परिणाम आपल्याला कधी ना कधीतरी भोगावे लागतात. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. म्हणजे माणसाचा अधिकार कर्म करण्यावरती आहे, पण त्या कर्माचे फल अनेक घटकांवर अवलंबून असते. आपल्या पूर्वकर्माचा साठा म्हणजेच पूर्वसंचित. आपल्या आयुष्यातील अनेक परिस्थिती तो घडवत असतो आणि ह्या सर्व पूर्वसंचितामुळेच घडत असतात. तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. माणसाला जे सुखदुःख मिळते त्याच्या पूर्वसंचित कर्मानुसारच मिळते. म्हणून समर्थ सांगतात, इतरांच्या सुखाचा मत्सर करू नका आणि आपल्या दुःखाबद्दल निराशही होऊ नका. कारण हे सर्व कर्माच्या नियमानुसार घडत असते. हा विचार संत परंपरेत वारंवार दिसतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजेच परमेश्वराने जशी परिस्थिती दिली आहे त्यात समाधान मानावे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत सांगतात, जगातील सुख दुःख हे कर्माच्या नियमाने येते, म्हणून विवेकाने त्याकडे पाहावे. एकनाथ महाराज म्हणतात, सुख दुःख ही जीवनातील दोन बाजू आहेत. त्यांना समभावाने स्वीकारणारा माणूसच खरा शांत राहू शकतो. आता याचं आपण एक उदाहरण पाहू. समजा दोन मित्र आहेत. पहिला मित्र एका मोठ्या कंपनीत नोकरी करतो. मोठा पगार, मोठं घर, गाडी, सगळं काही त्याच्याकडे आहे. दुसरा मित्र मात्र साधं आयुष्य जगतो. दुसऱ्याला वाटतं तो किती सुखी आहे, पण काही दिवसांनी कळतं की पहिल्या मित्राला कामाचा प्रचंड ताण आहे, आरोग्य बिघडलंय, कुटुंबाला तो वेळही देऊ शकत नाही. तेव्हा समजतं
बाहेरून दिसणारं सुख हे नेहमी पूर्ण सत्य नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी संघर्ष हा असतोच. समर्थ रामदास स्वामी ह्या श्लोकातून एक अत्यंत महत्त्वाचा संदेश देत आहे. या जगात पूर्णपणे सुखी असा कोणीही नाही. म्हणून इतरांशी तुलना करून दुःखी होण्यापेक्षा आपल्या आयुष्याकडे विवेकाने पाहावे. कारण आपल्याला जे काही मिळते, सुख असो वा दुःख असो, ते आपल्या पूर्वसंचित कर्मानुसारच मिळते. आणि म्हणूनच संत सांगतात, समाधान आणि विवेक हेच खऱ्या आनंदाचे रहस्य आहे. जय जय रघुवीर समर्थ.